शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर संशय व्यक्त केलाय। त्याच संदर्भात 10 आणि 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन दादांची इच्छा काय होती हे सगळ्यांना सांगणार अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे। आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाइंग केलं असेल, नाहीतर फ्लाइंगबद्दल थोडीफार माहिती असेल, या अनेक पत्रकारांशी बोललात तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं। आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेन।